रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आज आमचा पायी परिक्रमेचा 27वा दिवस आहे आणि आम्ही देलवाडा या ठिकाणाहून निघलेलो आहोत. तर आता 6:15 वाजलेले आहेत. बघू आज काय प्रसंग येतात, काय घडतंय ते. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 7:15 झालेले आहेत आणि इथे परिक्रमावासियांना विश्रांती नाश्ता दिला जातो. हे छोटंसं आश्रम आहे ओझ या ठिकाणी. आता त्या बाबाजींनी चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे. आमच्या मैया चाललेल्या आहेत आश्रमामध्ये. हा नर्मदा मैयाचा फोटो आहे. छोटंसंच आश्रम आहे. या ठिकाणी परिक्रमावासी राहतात. चाय प्रसादीची व्यवस्था केली जाते. बाहेर खूप भयंकर थंडी पडलेली आहे. आमच्या मैया, या मैयानी आम्हाला मस्तपैकी गरमागरम सकाळ सकाळी ही इडली दिलेली आहे. आता आम्ही ती खाणार आहोत. तुम्ही पण या खायला. तर या केरळच्या मैया आहेत आशा देवी. यांनी आम्हाला सुंदर अशी सकाळ सकाळी इडली खाऊ घातली. खूप दिवसांनी इडली खाण्याचा योग आला. खूप छान वाटलं. नर्मदे हर. खूप थंडी आहे आणि थंडीतून चालत असताना बाबाजींनी हाक मारलेली आहे चाय प्रसादीसाठी. आमच्या मैया चाय घेत आहेत. नर्मदे हर बाबाजी. होतो असताना या मैया मारली आणि परिक्रमावासियांना मी टॉवेल त्या देत आहेत. नर्मदे हर मैया. 5 दिवस झाले खूपच भयंकर ऊन होतं, पण आज मात्र चारही बाजूने झाडीच आहे. चालायला खूप छान वाटते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडीच आहे. खूप छान वाटते चालायला. ऊन पण लागत नाहीये. आमच्या मैया चाललेल्या आहेत समोर. पाठीमागून परिक्रमावासी येत आहेत. खोलीला जात असताना या ठिकाणी राम आध्यात्मिक कुटीर द्वारा इथे चाय प्रसादी आणि बिस्किटचा बालभोग देतात. परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. आम्ही आलेलो आहोत देरोली या गावामध्ये दुपारच्या भोजन प्रसादीसाठी. मैयाच्याच किनारी आहे. बकुल आश्रम आहे. इथे भोजन प्रसादी घेणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. देरोली या ठिकाणी आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबलो नाही. पुढे निघून आलेलो आहोत कारण की तिथे वेळ होता. तर इथे एका झाडाखाली विश्रांतीसाठी 5 मिनिटं बसलेलो आहोत आणि पुढे निघणार आहोत. आता परिक्रमा विश्रांतीसाठी बसलेले आहेत. त्यातून आम्ही चाललेलो आहोत. तर ही गुलाबाची शेती आहे. ही पगदंडी वाट आहे. परिक्रमावासींना मार्ग समजावा म्हणून इथे झेंड्याची निशाणी लावलेली आहे. ही छोटीशी पगदंडी वाट आहे. या साईडने परिक्रमावासी जातात. किनारी राणापूर गावामध्ये हे आश्रम आहे. या ठिकाणी आम्ही आता भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत कारण आता 1-1:30 झालेले आहेत. भोजन प्रसादी घेऊन पुढे निघणार आहोत. प्रसादी केली आणि आता पुढे निघालेले आहोत मैयाच्या किनाऱ्याने मालसर या ठिकाणी. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. 13 किलोमीटर अंतर आहे. तर चला हळूहळू जाऊयात. मैयाच्या किनाऱ्याने हा पगदंडी रस्ता आहे. या ठिकाणाहून आम्ही चाललेलो आहोत. आमच्या 2 मैया पुढे चाललेल्या आहेत. आता मैयाच्या किनाऱ्यावरून जात असताना मला नर्मदा मैयाचं वाहन म्हणजे मगरीचं दर्शन झालेलं आहे. मैयाने दर्शन दिलेलं आहे. नर्मदे हर. मैयाच्या किनाऱ्याने हा पूर्ण झाडी झुडपातून हा छोटीशी पगदंडी आहे. या ठिकाणाहून परिक्रमावासी चाललेले आहेत. दुपारचं भयंकर ऊन झालेलं आहे. तब्बल 7 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉप चाललेलो आहोत. कुठेच बसायला सावली नाहीये. मार्गाने चालून आल्यानंतर थोडंसं आम्ही विश्रांतीसाठी बसणार आहोत. इथे एक आम्हाला छोटंसं झाड दिसलेलं आहे. या झाडाच्या
झाडाची छोटीशी सावली आहे आणि इथे आम्ही बसणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. थोडीशी विश्रांती केली आणि पुन्हा मैयाच्या किनाऱ्याने पगदंडी मार्गाने पुन्हा मार्गस्थ झालेलो आहोत. आमच्या मैया चाललेल्या आहेत. थोडासा उघड रस्ता आहे, चालायला छान वाटतं. परिक्रमेमध्ये जर आपण वाट चुकलो आणि आजूबाजूला जर कोणी नसलं तर या पाऊल वाटावरून पगदंडी मार्गाने अशा पावलांच्या निशाणी असतात. या निशाणीवरून ओळखायचं की या ठिकाणाहून परिक्रमावासी गेलेले आहेत. बघा, या ठिकाणी ही निशाण आहे, पावलांच्या निशाणी असतात. या निशाणीवरून ओळखायचं की ही वाट आहे म्हणून. बघा, सगळीकडे या निशाणी आहेत. आमच्या मैया चाललेल्या आहेत समोरून. बघा या परिक्रमेतल्या वाटा, परिक्रमावासी कसे जात आहेत. चालता पण येत नाही, सगळ्यात तोंडाला काठ्या लागतात. ते अडचणीतून रस्ते आहेत. बघा, मध्येच झाड पडले, पडशील हळूच. परिक्रमेतली पाऊलवाट मैयाच्या किनाऱ्याने मागून परिक्रमावासी येत आहेत. नर्मदा मैयामध्ये जेवढे पण हे दगड आहेत सगळे शिवलिंग आकाराचे आहेत. एकही वेडावाकडा दिसणार नाही. बघा, सगळे दगड शिवलिंग आकाराचे आहेत. आता हा एक सापडलेला आहे मला, हा शिवलिंग आकाराचा आहे. प्रत्येक दगड शिवलिंगच आहे. बघा, हा पण दगड शिवलिंग आहे. हर कंकर में शंकर का नाम. हा तुरीच्या शेतातून रस्ता आहे, परिक्रमावासी चाललेले आहे. आज खूप अवघड वाटाने गेला आम्हाला. बघा, आमचे चिंचवडचे बाबा चाललेले आहेत. नर्मदेर बाबा, कसं वाटतंय आज मैयाच्या किनाऱ्यावर? मी मैयाच्या किनाऱ्यावर आलो आपण. आज कसं वाटतंय? आज इतक्या आम्ही अवघड मार्गातून आलेलो आहोत, पगदंडी मार्गाने. शब्दात नाही सांगतायत, एवढ्या अवघड मार्गातून आलोय. आणि आमच्या मैया आल्यानंतर थोड्याही बसल्या नाहीत, झोका खेळतात. ते आनंद घेत आहे बालपणीचा आत्ता. तर मी आज तुम्हाला दंडक बद्दल माहिती सांगणार आहे. हा दंडक परिक्रमेमध्ये का घेतात तर याला व्यासदंड असं सुद्धा म्हणतात. दंडक का घेतात तर आपण काही चांगल्या मार्गाने चालतो तर कधी अवघड मार्ग असतात, कधी चढ असतात तर कधी उतार असतात. जसं आपण आयुष्यामध्ये चालत असताना, सुखदुःखाच्या वाटेवरती चालत असताना कशाचा तरी आधार घेतो, तसंच परिक्रमेमध्ये चालत असताना कधी अवघड वाट असते तर कधी सोपी वाट असते. त्याच्यामुळे हा आपला आधार आहे. ह्या आधारानं आपण चालायचं असतं. आणि 7 कांडावाले कधी पण आपण दंड घ्यायचे. ह्याचा अर्थ हा एक कांड, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. 7 कांडाचे दंड का घेतात तर आपल्या 7 कुळाचा उद्धार होतो. आणि हा दंडक आपण आपल्या शेवटपर्यंत, म्हणजे वरती शेवट जाईपर्यंत हा दंडक आपल्या सोबत असतो. म्हणून या दंडकला व्यास दंडक असं म्हणतात. कोणत्याही सोप्या आणि अवघड वाटेवरून चढ उतार असेल तर या दंडकचा वापर होतो. आपण आपला पाय घसरत नाही, आपण व्यवस्थितपणे आपल्याला हा दंडक नेत असतो. नर्मदे वाडा ते मालसर 29 किलोमीटरचा पायी प्रवास आज पूर्ण करून आम्ही मालसर या गावामध्ये आलेलो आहोत. आता इथे आश्रमामध्ये जाणार आहोत आणि आज मुक्कामी थांबणार आहोत. तर आम्ही
5:30 पावणे 6ला मालसर या ठिकाणी हे कनकेश्वरी माता आश्रम आहे, इथे आम्ही पोहोचलेलो आहोत। मंदिरातील हा परिसर आहे, हा मंदिराच्या आश्रमाच्या आतला परिसर आहे। आम्ही ज्या ठिकाणी आसन लावलेलं आहे हे आम्हाला एक छोटीशी रूम दिलेली आहे आश्रमातली, आम्ही इथे आसन लावलेलं आहे। तर आज आमचा दिवस खूप छान केलेला आहे। आम्ही 29 किलोमीटर आज चालून आलेलो आहोत। मैयाच्या किनाऱ्यांनी चाललो, थोडासा वेगळा अनुभव होता पण छान वाटलं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। नर्मदे हर।